दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। मार्केट कमिटीमध्ये बसल्या त्या इथल्या सर्व सभापती काका नांदगावचे आपण संजय पवार सर्व संचालकांनी याला मान्यता दिली किंवा सगळे एकत्रितरित्या नियोजन करून तो बाजार आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी करूया। आज जर आपण बघितलं तर करूची लोकसंख्या 2018च्या जनगणनेत गेली तरी 28,000 लोकांच्या आसपास आहे। प्रत्यक्षात ही लोकसंख्या 40,000च्या घरात गेली असणार आहे आणि वाढत्या बाजाराची गरज पण आहे। हा करूचा जो वाढता विस्तार आहे आपण बघितलं की सर्वसाधारण इकडे इनाम पासून पश्चिमेपासून इकडे पूर्वेला सानेवाडीपर्यंत आणि दक्षिणेला इकडे कुशीनगर, गोंदिलवाडी, शिवाजीनगरचा भाग इकडे उत्तरेला पुनर्वसन वगैरे पण असा मोठा 4 ते 5 किलोमीटरचा एरिया आणि प्रत्येक ठिकाणी मूळ गाव सोडून अनेक गुंठेवारी व्यवसायाची असतील किंवा काही नवीन लेआउट झालेले आहेत, नवीन काय वसाहती झालेल्या आहेत आणि या सर्वांना सोयीस्कर हे दोन्ही बाजार थोडेफार अडचणीचे होत आहेत। त्या गर्दी झाल्यामुळे शनिवार आणि मंगळवार दोन्ही बाजूला पार्किंगची समस्या, आत लोकांना बाजार करताना काही समस्या निर्माण होते। त्यामुळे ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण या गुरुवारच्या बाजाराच्या निमित्तानं होणार आहे। नगर परिषदेनं आणि मार्केट कमिटीने एकत्र येऊन असे चांगल्या पद्धतीनं सुनियोजित असं त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी कालपासून स्वच्छता चालू आहे, लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे। आपण पोल टाकलेला आहे, आवश्यक तितक्या लाईट आपल्याला लावून येणार आहे। पाणी असेल, टॉयलेट ब्लॉक असेल, व्यापाऱ्यांना लागणाऱ्या किंवा येणार जाणाऱ्या लोकांच्यासाठी पार्किंग सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जागा असल्यामुळे सगळे मिळून आपण हा बाजार या ठिकाणी यशस्वी करूया। या बाजाराचा उपयोग केवळ ह्या 2-3 समस्या सोडवण्यासाठीच नाही तर बऱ्याच लोकांना शिक्षक कॉलेज असो, विद्यानगर असो, मग जे सांगितले बागपाणी इथल्या महिला बरीच मंडळी काय असतात की कामाला जाणाऱ्या मंडळी असतात, महिलांना जे बाजार करावे लागतात आणि मंगळवारच्या शनिवारच्या बाजारात इकडे येणं लांब जाणं त्यांना होत असतंय। त्या महिलांना सुद्धा तिथल्या जवळच्या जवळ बाजार करणं सोयीचं होणार आहे आणि आपल्या इथल्या समस्या सुद्धा या ठिकाणी सुटणार आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी जे गोष्टी डोक्यात घेतली पाहिजे की हा बाजार वेगळं काय तर करायचं, नवीन काय तर करायचं म्हणून चालला नाही, पण त्या या ठिकाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोन आपण आणि वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असणारा बाजार अतिशय गरजेचा आहे। म्हणून आपण केलं पाहिजे की आपण देशमुख डॉक्टर दवाखान्यापासून राणे डॉक्टर आणि त्याच पद्धतीनं या देशमुख डॉक्टर दवाखान्यापासून पॉवर हॉस्पिटलचे सर्व व्यापारी आज या ठिकाणी बोलले। त्याच व्यापाऱ्यांना बसायला प्राथमिकता आपण प्रायव्हेट म्हणतो आपण तिथे येणार आहे म्हणून तुम्हाला कुठं बोलवलंय। मंगळवारच्या बाजारामध्ये आज बाजारामध्ये बसणारी जी मंडळी आहेत त्यांना या बाजारामध्ये बसण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही। दुसरी एक माझी विनंती आहे, ज्यावेळी आपला गुरुवारचा बाजाराचं नियोजन या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर गेलं त्यावेळेला आमनापूरच्या काही नेते मंडळींचा फोन आम्हाला आले की बाबा आमचा गुरुवारचा बाजार आहे, तुम्ही जर गुरुवारचा बाजार बोलवला तर मग आमच्या कोण व्यापाऱ्यांना अशी भूमिका त्यांनी मांडली। तर माझी एक विनंती राहील आपल्याला की आपण जे गुरुवारच्या बाजारात आमनापूर मंडळी जातात तिने आमनापूरला जाऊया तर तुम्ही बसणार असतील तर आणि उर्वरित सगळ्या मंडळींनी या ठिकाणी मग या इकडच्या गुरुवारच्या बाजाराच्या करूमध्ये बसलं तर त्यांची इथल्या नागरिकांची गैरसोय होणार नाही। कारण जर व्यापारी तिथं कमी आले तर परत तिथल्या नागरिकांची गैरसोय होईल, तिथला बाजार मोडण्याची भूमिका त्या नेते मंडळीची कुठं होईल। तसं न करता तिथं बसणारे जे व्यापारी त्यांनी तिथंच बसलं पाहिजे। मंगळवारच्या बाजारावर लोक आपण बोलवले नाही पण त्यांनी सुद्धा मंगळवारच्या बाजारावर बसायचे, त्यांनी गुरुवारला त्यांना